डिसेंबर संपत आला आहे तर आत्ता कांद्याचे दर वाढणार का नाही वाढणार? नमस्कार, तुम्ही पाहता PVZ अनियन सप्लायर. तर ॲग्रो शिवार बरेच लोक यांना ओळखत असेल. यांच्या म्हणण्यानुसार जे गावरान कांद्याचे दर आहे ते साधारण दबावात आहे. दबावात का आहे? कारण जे लाल कांद्याची डिमांड आहे निर्यातीला बाहेरच्या देशात ती वाढत आहे. आणि लाल कांद्याचं बघायला गेलं तर लाल कांद्याची आवक नगर जिल्ह्यात 3,500 क्विंटल दररोज आणि नाशिक जिल्ह्यात 400 ते 500 क्विंटल दररोज. तर लाल कांद्याचे दर साधारण लासलगावचे 2,000 ते 2,300 आणि 3,100 पण. तर 3,100 जे आता कांदे आहे ते 3,100 भिजवायचे कांदे आहे. तर बियाणे कंपनीच्या खरेदी चालू होणार आहे डिसेंबर 1 ते 31 डिसेंबरमध्ये. तर त्याच्यामुळं लाल कांद्याचे दर सुधारू शकतात, वाढू शकतात, नाहीतर असेच राहू शकतात. तर निर्यातीबाबत बातमी अशी आहे की जे श्रीलंकाला पहिली कांदे पाठवत होतो आत्ता चालू होतं ते गावरान कांदे श्रीलंकाला पोचत नव्हते. कारण हवामानमुळं ते खूप वेळ गोणीत पॅक असल्यामुळं त्यांना मोड आणि कोंब येत होते. तर श्रीलंकाची जी निर्यात आहे ती चालू होणार आहे परत डिसेंबर 1 ते, म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यात नाही तर डिसेंबरच्या दुसऱ्या हप्त्यात. त्याच्यात तुमचे चांगले कोरडे लाल कांदे आणि गावरान कांदे पोचू शकतात. कारण एक श्रीलंकाचं कारण बी एक होता त्याच्यामुळं ते गावरान कांद्याचे दर दबावात होते. आणि एक उन्हाळ्या कांद्यांना बाजारभाव असण्याचं एक अजून कारण आहे. कारण जे हॉटेल लाईन आहे, हॉटेल लाईनला लाल कांदे काय उपयोगचे नाही आणि ते हॉटेल लाईन लाल कांदे नाही वापरू शकत कारण ते जास्त टिकत नाही. म्हणून जे गावरान कांद्याचं डिमांड असणार आहे ते फक्त हॉटेल लाईन वगैरेमध्ये असणार आहे. तर हे एक कारण आहे ज्याच्यामुळं भाव भेटू शकतं गावरान.